नमस्कार मित्रांनो, तर हे बघा आज आम्ही स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे। इकडे बघा, वाव मटन। बरं, हा स्वयंपाक इतकं मटन आणि इतका स्वयंपाक कशासाठी चाललाय ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कशासाठी आहे। आणि आपल्या घरी आज कोण येणार आहे, कोण येणार आहे माहिती आहे का? आज तुला कोण येणार आहे पाहून आपल्याकडे आज व्हिडिओ मध्ये बघा कोण येणार आहे माहिती होईल। बर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। कोण कोण आपल्या घरी आज कोण येणार आहे आणि आपण का जेवण बनवायला चालू केलं ते। चला मित्रांनो, इथून आलतो पंढरपूरला, आणि आता नवीन बांधलं हा शीत आहे। मिटलं की सगळं मिटलं, पाऊस सुद्धा आतमध्ये टाकायला गेला
तर जास्त आहे पाणी खाली मला डोळ्यात गेलं तर तेल आणायचं पुईवर बाग ज्याचा झूप पुढे आहे तो बैल आपल्याला काय बघा मला फोन करा 5 लाख किंमत आहे त्या बैलाची 5 लाख रेस हे बकासूर हे तुमचा मन्या हे सोन्या बैलाचीच नाव आहे मध्ये बंद होतं मध्ये बंद होतं हा आता सुरू झालं. बैलामुळे म्हणजे बैलाचे जास्त हाल होतात म्हणून म्हणते दादा इकडे रे बघू पवन इकडे ना आपल्याकडे कसं आहे उलट ऊस पुढेला बैलांचे हाल होतात आधी फोटो घेऊया 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत घे भाऊ या अलीकडे उलट छान आले असतील फोटो पण नाहीये या काकू तनु देवापाशी नारळ मागे देवापाशी पण लवकर बाबा ना इकडे बघा फोटो घे महावीर उमा पांचरवली जिल्हा बीड या 2 भागांनी केला आहे. या कार्यक्रमावर ज्यांनी संगीताचं जाळं पसरवलं तो संगीताचा विशारद आहे संगीत मास्टर एलापा गोरवे टिंबुर्णी या व्यक्तीने केला आहे आणि या कार्यक्रम जगभर दाखवण्याचं भाग्य ज्याला लाभलं तो चमत्कारी शूटिंग मास्टर राहुल शिंदे अंधर तालुका माडा जिल्हा सोलापूर या व्यक्तीने केला आहे. तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या व्यक्तीने केला आहे. मित्रांनो या कार्यक्रमाचा निर्माता आहे नंदकुमार पाटोळे मेंढापूरकर. कार्यक्रमाची मॅनेजमेंट सांभाळली आहे विजय पाटोळे मेंढापूरकर आणि या कार्यक्रमाचा संचालक आहे महाराष्ट्रातला प्रत्येक गायक कलावंत ज्याच्या वाढदिवसादिनी त्या मेंढापूर नगरीमध्ये हजर होता त्याचं नाव आहे आर्यन करण पाटोळे मेंढापूरकर आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक आहे 2 बायकांचं भांडण महाराष्ट्राच्या बाहेर नेलं. 2 बायकांनी फजिती ऐका अशी माझी ओळख आहे. 36 नखरेवाली कॅसेट शिंगार शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर. मित्रांनो या कार्यक्रमाला आपण उपस्थित बहुसंख्येने हजर राहिल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.
आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय जगाचा विघ्नहर्ताय सोमवतीला येतो तुझ्या दरबारी. या ठिकाणी 33 कोटी देवाला बोलवलं पाहिजे आणि ते तुम्ही बोलवलंय. कारण सर्व देवांचा लाडका देव श्री गजानन गणपती कुठलंही शुभ कार्य करत असताना गजाननाची पूजा केली जाते. महिला म्हणलं माझा आवाज येतोय ना चांगला स्पष्ट शुद्ध मराठी कळते ना माझी. हा कारण बीड जिल्ह्यामध्येच माझं माहेर आहे. पंढरपूरला दिलं म्हणून काय झालं पण जन्मगाव माझं बीड जिल्ह्यामध्येच आहे. या ठिकाणी नेत्राव कणा पाठोपाठ काय असते धावपळ असते म्हणलं. एवढी धावपळ झाली की काय कमी आहे का. अजून मालक मालकीनबाई कुठे मालकीनबाई कुठे मालकीनबाई किती लांब बसतात गरीबावाने आहे का. आणि मालक कुठे मालक किती गरीब माणसं आहे का. याच ठिकाणी महिला मंडळ दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. धन्यवाद. एवढी धावपळ झाली ती काही कमी आहे का. त्याला म्हणायचं गवळण त्याचं म्हणणं आहे नेत्राव नखरा केल्याशिवाय मग नखरा कसा केला पाहिजे. झाला पाहिजे म्हणलं. टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही म्हणलं. मग टिंगल सुद्धा कशी झाली पाहिजे. आनंदाचं झाली पाहिजे म्हणलं. सुटसुटीत झाली पाहिजे. झाली पाहिजे. वडा ढोलकीवाले माता बहिणींचे विचार डोक्यात ठेवून मी कार्यक्रम हमेशा करत असते. कारण का रसिक बांधव 100 किलोमीटर येऊन कार्यक्रम बघू शकता पण तुम्ही मात्र कुठे जात नाही. संसार गळ्यात पडलेला असतो. आणि मला सांगितलं की आमच्या मम्मींना तुमचा कार्यक्रम आवडतो म्हणूनच घेतलेला आहे. बरोबर ना. आहेत का त्या कार्यक्रम ऐकायला कुठे त्या मनपूर्वक आभार धन्यवाद. असंच माझ्यावरती प्रेम असावं. हा गोबा राधा गवळण कशी आली 100 रुपये घेऊन आली. माझा कोणाला बोलवायचंय आता म्हणजे हे तर बोलवायचं. कार्यक्रम कसेच आहे जागरण गोंधळाचा. मग जागरण गोंधळाच्या या कार्यक्रमासाठी कुणाला बोलवलं पाहिजे म्हणजे इथं बोलवायचं. महिला मंडळाला आशीर्वाद द्यायला रसिक बांधवांना आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आत्ताच्या आत्ता कुणाला बोलवलं पाहिजे. सर्वांची इडापिडा घेऊन गेलं पाहिजे. आलं पाहिजे. आरोग्यदायी जीवन दिलं पाहिजे. आशीर्वाद देऊन अहो सांगा ना कुठे जायचं ते. वर म्हणजे स्वर्गात जावं लागेल. मरायचं काय तेवढं सांगू नका बरं का. मेल्यावर कोणाला कळतंय माझं काय झालंय. आपण जे मरण मागायला ते राहिले आमचा बरं तुम्ही टपला. आमच्या समजाचा विषय तुम्हाला आई म्हणलं की मला राग येतो. महिलांच्या बद्दल बोलणं मी अजिबात ऐकून घेणार नाही. पण आई तुमच्या एकटीची नाही. महिला मंडळाची त्यांची तर अगोदर रसिक बांधवांची त्यांची सुद्धा मालक मालकानीची त्यांची पहिलीच. यांना
मला जिथं जायचं नाही माहिती का गं? अहो तुम्ही आमच्या आईचं नाव घेता डायरेक्ट आई माझी हा जगाची जगन्माता तुळजा भवानी हे आई म्हणलं. आता जमलं का? अजून जा साक्षी 2-4 वर्ष त्याच पहिलीच्या नावावर होता सटासट शिक. सटासट नवा लवकर शिक म्हणावा. खरं. वाघोबा महाराष्ट्राची कुलस्वामी राघवी करणारी याद महिन्याची हा त्याच्यानंतर पार्टीचे मॅनेजर अजनाथ भाऊ पुढे आहे थोडं. हा या ठिकाणी पार्टीचे आधारस्तंभ करण पाटोळे यांचे पप्पा आणि माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर यांचा सन्मान होत आहे. महिला मंडळ जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. सन्मान करताना सुद्धा मुलाचा आला पाहिजे. झोप नाही आली पाहिजे. या ठिकाणी नंतरचा सत्कार आहे पार्टीचे मॅनेजर विजय पाटोळे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी टावेल टोपी आणि श्रीफळ देऊन होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. यानंतरचा सन्मान आमच्या पार्टीचे मालक बबनप्पा नेत्राव माझे बंधू बबनप्पा नेत्राव यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी टावेल देऊन आणि टोपी देऊन आणि श्रीफळ देऊन होत आहे. मनपूर्वक आभार, धन्यवाद. यानंतरचा सन्मान माझे थोरले दीर बापू उर्फ सोनू पाटोळे यांचा सन्मान सुद्धा होत आहे. त्यांना विनंती करते सत्कार आणि सन्मान स्वीकारायचा आहे. पटापट सत्कार करताना सत्कार करून घ्यायचे आहे. यानंतरचा सन्मान आमच्या पार्टीचे ढोलकीपट्टू दुसरे माझे बंधू माझा लहान भाऊ महावीर उमा यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी श्रीफळ आणि टावेल टोपी देऊन होत आहे. मनपूर्वक आभार. त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या महिला मंडळ आणि काय कोणी लावायची आठवण करणं तरी असू द्या.
सरे पांढऱ्याशी पण कपाळ माग चालली ती असू द्या। याच ठिकाणी दुसरा सन्मान आहे आमचे रिंग मास्टर यल्लप्पा गोरवे साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। हा सर्व होते आमच्या लड्डू मुक्त्याचे जोडीदार वाघे इकडे आता खरं एक सत्कार करूया। श्याम धायवडे श्याम धायवडा हा दुसरा सन्मान आहे गोल्यादाजी कच्ची बाजार यांनी सुद्धा पुढे यायचं आहे। आणि आमच्या चॅनलचे मेन सूत्रधार मराठी मनोरंजन या चॅनलचा बादशाह माझा भाऊ राहुल शिंदे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे। मी विनंती करते त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे। आमच्या पार्टीचे वाघे आधारस्तंभ माझे बंधू राहुल शिंदे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे। आणि आमच्या पार्टीचे आणि कार्यक्रमाचे चालक मालक आणि ड्रायव्हर भाऊसाहेब पाटोळे यांचे सुद्धा सन्मान धन्यवाद। आणि पार्टीचे मालक सर्वांचे मालक माझे मिस्टर माझे घोले परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करते त्यांनी। आणि किशोरजी साळवे किशोर सावळे यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे। सन्मान स्वीकारायचा आहे। जन्म म्हणजे काचाच्या भांड्यासारखा करायचं
सुखील्या घरी सुखी राहायचं है का नाही? वेळेवर वाळा तुकडा मिळाला तरी गपचिप खायचं, फाटकन लुगडं जरी मिळालं तरी शांत राहायचं. बरोबर आहे. कारण संसार तिचाच आहे, एकटीचा नाही का? बरोबर. सगळ्यांचाच असतो. सगळ्यांचा नवरा बायको प्रपंचाची जात असतात असं माझे सासरे मला शिकवतात. अहो, गरिबी श्रीमंती येत असते जात असते. है का नाही? म्हणून या ठिकाणी ती चिमणी कशी आहे आमच्या नवरीबाईसाठी गाणं आहे. आई म्हणते, तिला काय म्हणते आई? ला 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 ला. रत्न सारखी माय रत्न सारखी संभाळून जा बेबीन का गुदली व्हा. तुम्ही म्हणाल का गुदलीची काय गरज, डायरेक्ट फोन केला पाहिजे, पण तेव्हा फोन नव्हते म्हणून वर महिने वर बाप म्हणत आहे. संभाळून जा बेबीन का गुदली व्हा, पण जीवाला होईल माझे राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे ही जोडी. साहेब भाऊ बहिणी म्हणत आहे निसने माहेरची साडी, निसने माहेरची साडी.
श्रीमंत आम्हाला जावाई पाहिजे, आम्ही असा असा जावाई बघू, तसा तसा बघू, पण ज्याच्या नशिबातच ती आहे, ज्याच्या नशिबात ती आहे, तिच्या नशिबात जो आहे तोच तिला मिळेल. पैसे आले काय मला गेले की मला एवढं राहत का म्हणून उठले का लेकीचा बाप आहे, लेकीचा बाप. लेक कुणाची का असायला पण तळमळ असली पाहिजे अशी. जोरदार टाळ्या दादांसाठी. ज्याची होती त्याला चालेली, दादा आम्ही लावलेली माय त्यांचं नाव सरस्वती नाही है का? इकडे स्टेज मध्ये या, दोघं या, दोघं बी येऊ द्या, दोघं बी येऊ द्या, या. आता आपला शेवटच्या टप्प्यावरती कार्यक्रम आलेला आहे. इकडे या नवरीबाई बघा. त्यांचं नाव सरस्वती आहे नाही का? जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी मात्र पळत येते बर का, पण जिथे लक्ष्मी आहे तिथे सरस्वती जात नाही, हे शास्त्र आहे. या ठिकाणी नवरीबाई तुमचं नाव मला तुम्ही सांगितलं, पण यांचं नाव मला माहित नसल्यामुळे तुम्ही नाव घ्यायचं. महिला बरोबर आहे का? आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सांगते की आपल्या पतीचं नाव उखाण्यामध्ये थाटामाटाने घेतलं पाहिजे, त्यांना नाव घ्यायला उल्हास आला पाहिजे. जोरदार टाळ्या. कसं म्हणा, वाचून म्हणा, कसं म्हणा, चालतं ना. फोन घेऊन येता का? असू द्या. जुन्या बायांचे नाव 100 पाठांतर होते. एक नाव 2-3 तासाचं नाव होतं. असं वाटत होतं काय गोष्ट फिस्टर लावली का काय, अशी नावं होते. पण आता 2 वळीचे सुद्धा नावं मोबाईल मध्ये वाचून म्हणावं लागतात, पण म्हणतात त्याला महत्व आहे. तुम्ही घेता नंतर तुम्ही घ्यायचे बरं का, तयारीत राहा. मोबाईल पुढे बघून ठेवा वाचून. नाव घेतलं पाहिजे म्हणजे आम्हीच काय, आम्हीच नाव घ्यायची का? इडा उचलला का महिलांनी? या नवरीबाई. इथपर्यंत येण्यासाठी घेतले खूप कष्ट. सर्वांनी ऐका सरस्वती आणि अजनाथच्या लग्नाची गोष्ट. हो नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न पक्क. आजपासून मी गाजवणार गुलेंच्या सुनेचा हक्क. शुभ मुहूर्तावर लागले आमचं लग्न. थाटामाटात आली आमची वरात. अजनाथरावांचं नाव घेऊन मी संसाराची करते सुरुवात. लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझ्या पावलांचे ठसे. आता मी माझं नाव सांगते, मी सौ सरस्वती अजनाथ घुले असे. कसं नाव वाटलं? ऐकायला किती छान वाटतंय नाही का? आता तुम्ही राव झालात, राव हे का नाही? राव म्हणजे पती. आता तुम्ही नाव घ्या, त्यांचं नाव आहे सरस्वती. काय बी घ्या. नाव नाही आलं तर पाय जरा बाई. पाणी पिऊन का? दादा लई वेळाने बोलले पण. माईक बंद करू. ताजमहल बांधायला कारागीर होता कुशल. सरस्वतीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. वा वा वा. तरी सुद्धा मोबाईल मध्ये न बघता नाव घेतलं आणि ते नाव स्पेशल. जोरदार टाळ्या स्पेशल झाले पाहिजे.
वा धन्यवाद. गाणं शेवट आहे आणि नवरदेवाने डान्स केला पाहिजे. हातापायाचा अवसान गेलं तुम्हाला बघून त्यांच्या. हा डान्स केला पाहिजे, डान्स केला पाहिजे आहे. आणि शेवट या गाण्याचा कार्यक्रमाचा शेवट हा सुंदर असा झाला पाहिजे. अण्णा मस्के, अण्णा मस्के इथं बसलेले विष्णू मस्के, नेत्राव मस्के या ठिकाणी या. इथं नवल या पशी कलवाऱ्या उभा राहा. कलवाऱ्या उभा राहिला की अण्णाला भेवायला लागले. अमिताभ बच्चन जरा तुम्ही जवळ या इकडे. हो हा सोबत राहा. चांगला वाजा. बक्षीस पाहिजे असेल तर बक्षीस द्यायची बरं का त्यांना. शिवा मल्हारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बाई. गोष्ट खरी पण माणसं इकडं का इकडं. काय शाहीराव तुम्ही माणसाची बाजू घेता. आमच्या नवरदेवाचे ते साथीदार आहेत. हा सुद्या ना मग म्हणून त्यांनी बोलवलं. पण गाणं ऊस तर खाली बघितलंय का. हा कसा आहे वर बघून मला चक्कर येते वर बघितल्यावर. आपण डान्स करताना इकडे बघावं का इकडे माग. भ्या वाटतं म्हणून ती वर बघत्या. इकडे बघा इकडून महाफळ आलेलं इकडून इजा चमकत येतात. मोबाईल आहे. मोबाईल पाहायचं शूटिंग म्हणून होऊ द्या ना होऊ द्या ना होऊ द्या ना कोर्टात जाऊ द्या. काय होईल ते होऊ द्या. एक डान्स होईल डोकंच फुटल नाही तर खटकाच मिटल. म्हणून तुम्ही आम्ही लग्नाला हळद लागली.
प्रार्थना. जय हिंद जय महाराज. सुख समृद्धीचं जीवन मिळावं आणि जोडा जन्माला जावा हीच परमेश्वराची प्रार्थना. धन्यवाद.